नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण रुपयाचा विनिमय दर एक्सचेंज रेट ऑफ रुपी या घटकाची चर्चा केली आणि त्याच घटकाचा दुसरा भाग किंवा त्यालाच पूरक असा मुद्दा आहे तो म्हणजे कन्व्हर्टिबिलिटी ऑफ रुपी, रुपयाची परिवर्तनीयता. विनिमय दर आणि परिवर्तनीयता हे एकमेकांशी रिलेटेड असलेले मुद्दे आहेत आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे काय, कन्व्हर्टिबिलिटी ऑफ रुपी म्हणजे काय या मुद्द्याची चर्चा करणार आहोत. कारण परीक्षेमध्ये या दोनही मुद्द्यांवर सातत्याने प्रश्न येत असतात आणि कन्सेप्च्युअल प्रश्न असतात, त्यामुळे ही कन्सेप्ट समजून घेणं आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. जसं आपण मागच्या घटकात बघितलं की विनिमय दर म्हणजे काय, आपण एकदम सोप्या भाषेत जर सांगायचं झालं विनिमय दर म्हणजे काय, तर एखाद्या चलनाच्या मोबदल्यात दुसरं चलन किती मिळेल याला आपण चलनाचा विनिमय दर म्हणतो. तो अनेकदा देशांतर्गत किंवा बाह्य कारणास्तव बदलत असतो. काल आपण त्याची चर्चा केली आहे. आजही जगात अमेरिकी डॉलरला बऱ्यापैकी मागणी असते. एकतर अमेरिका श्रीमंत देश आहे आणि अमेरिकेचे व्यापारी संबंध हे जगभरातल्या अनेक देशांबरोबर आहेत. त्यामुळं जगातल्या अनेक मध्यवर्ती बँका अमेरिकी डॉलरला आपल्या फॉरेक्स रिझर्व्ह म्हणून ठेवत असतात. त्यामुळं डॉलरची किंमत ही जास्त आहे. भारतीय रिझर्व्ह बँक सुद्धा सोनं आणि अमेरिकन डॉलर यांचा साठा आपल्या परकीय गंगाजळीमध्ये ठेवत असते. आणि काल आपण शेवटच्या भागात पाहिलं की भारतात समजा रुपयाची जर किंमत अमेरिकन डॉलरच्या बदल्यात प्रमाणापेक्षा जर कमी झाली तर मग रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करून आपल्याकडच्या डॉलरचा बाजारात पुरवठा वाढवते की ज्यामुळे रुपया थोडासा स्थिर होण्यास मदत होते. आपण याला मॅनेज्ड फ्लोटिंग एक्सचेंज रेट असं आपण बघितलं. म्हणजे फिक्स्ड एक्सचेंज रेट रिजिम आणि फ्लोटिंग एक्सचेंज रेट रिजिम याच्यामधला एक टप्पा आहे किंवा दोघांचा समन्वय म्हणजे मॅनेज्ड फ्लोटिंग एक्सचेंज रेट रिजिम आपण काल पाहिलं की बरेच देश त्याचा वापर करत असतात. आणि ज्यावेळी आपण चलनाच्या विनिमय मूल्याचा विचार करतो त्यावेळेस त्या देशाची आर्थिक ताकद किती आहे हे आपल्याला समजून येत असतं. आता विनिमय दराशी संबंधित जी संकल्पना आहे त्याचा आपण चर्चा करूया आज की रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे काय. आता ही संकल्पना समजून घेण्यासाठी एक हायपोथेटिकल उदाहरण आपण पाहूया की सहाराश्री सुब्रत रॉय की ज्यांनी कमोडिटी एक्सचेंजमध्ये घोटाळा केलेला असल्यामुळं त्यांचं सगळं त्यांना काही दिवस तुरुंगाची हवा पण खावा लागली आणि त्यांचा सगळा जे साम्राज्याचा जो काही डोलारा दिसत होता तो सगळा कोसळलेला आहे. तर आपण सुब्रत रॉयचं एक उदाहरण घेऊया की सुब्रत रॉय यांना समजा परदेशात एखादी महागडी कार, स्पोर्ट्स कार एखादी खरेदी करावी अशी वाटली आणि त्या स्पोर्ट्स कारची किंमत आहे $1,00,000 एवढी आहे. आता ही कार त्यांना परदेशातून खरेदी करायची तर ते काय करतील, एखाद्या भारतीय बँकेकडे जाणार. आता $1,00,000 आपण असं गृहीत धरूया की $1 बरोबर ₹50 असं गृहीत धरूया. तर मग $1,00,000 म्हणजे ₹50,00,000. ओके, मग ते SBI कडे गेले आणि SBI कडे जाऊन त्यांनी सांगितलं की हे घ्या ₹50,00,000, मला हे डॉलरमध्ये कन्वर्ट करून द्या, मला ती परदेशातून स्पोर्ट्स कार घ्यायची आहे. मग त्यानुसार SBI काय करेन, त्यांना $1,00,000 कन्वर्ट करून देईन रुपयामध्ये ₹50,00,000 घेऊन आणि मग हे $1,00,000 ते त्या कार कंपनीला पाठवतील आणि सांगतील की मला एक कार पाठवून द्या आणि त्यानुसार ती कार तिथली कंपनी भारतात पाठवून देईल सुब्रत रॉयसाठी. सुब्रत रॉयला कार मिळाली. सोपी प्रक्रिया आहे. याच्यामध्ये चलनाचं विनिमय करताना काहीही अडचण आली नाहीये. $1,00,000 घेण्यासाठी $50,00,000 दिले आणि $1,00,000 घेतले. परिवर्तनीय झालं, विनिमय झाला, विनिमय दरानुसार एक चलन दुसऱ्या चलनात परावर्तित झालं. काही अडचण आली का, तर हा व्यवहार आहे चालू खात्यातला व्यवहार आणि चालू खात्यावर विदेशी चलनासाठी रुपया पूर्ण परिवर्तनीय आहे. आणि मग सुब्रत रॉयला जर वाटलं उद्या की मला 3 कार घ्यायच्यात आणखी $3,00,000 घेऊ शकतो. हीच प्रोसेस करून तो SBI कडून डॉलरमध्ये कन्वर्ट करून घेऊ. SBI म्हणा किंवा RBI म्हणा किंवा इतर कोणतेही फॉरेक्स डीलर बँक असेल त्या बँकेकडून ते डॉलरमध्ये कन्वर्ट करून घेतील आणि पाहिजे तेवढ्या कार्स हे खरेदी करू शकतील. हे एक उदाहरण झालं की हा चालू खात्यातला व्यवहार आहे आणि चालू खात्यामध्ये भारतीय रुपया पूर्णपणे परिवर्तनीय आहे. खरं तर हे एक उदाहरण झालं. आपला जो आयात निर्यात चालत असतो इतर देशांबरोबरचा तो याच पद्धतीने चालत असतो की समजा आपल्याला आपल्या देशातून जर एक्सपोर्ट केला तर एक्सपोर्ट केल्यानंतर ज्या देशाला आपण एक्सपोर्ट केला आहे त्या देशाकडून आपल्याला $,
येन किंवा पाऊंड किंवा युरोच्या स्वरूपात चलन येतं. हे चलन आपले जे निर्यातदार असतात ते RBIकडे जमा करून त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने रुपयामध्ये ते चलन कन्व्हर्ट करून घेत असतात. ओके. किंवा याच्या उलट ज्यावेळेस आपल्याला इम्पोर्ट करायचं असतं त्यावेळेस व्यापारी काय करतात, रुपये घेऊन RBIकडे जातात किंवा कोणत्याही फॉरेक्स डीलर्सकडे जातात. त्यांना रुपये देतात, त्या बदल्यात त्यांच्याकडून परकीय चलन घेतात आणि हे परकीय चलन संबंधित देशाला पाठवून त्यांच्याकडून काही वस्तूंची मागणी करतात. आयात निर्यात व्यापार अशा पद्धतीने चालत असतो. आता खरं तर आयात निर्यात ज्या पद्धतीने चालतो ते आपण सोपी प्रक्रिया बघितली आणि आयात निर्यात व्यापार हा चालू खात्यातला व्यवहार असतो. ओके. आता खरं तर या संदर्भात आपण आता पाहिलं की सुब्रत रॉयचं उदाहरण की हे त्याला कितीही रक्कम चालू जर व्यापारासाठी पाहिजे असेल तर त्याला ती रुपयामध्ये डॉलरमध्ये किंवा रुपयामध्ये कन्व्हर्ट करून मिळेल, त्याला काही अडचण येणार नाही. त्यामुळं चालू खात्यावरच्या व्यवहारांच्या रुपयाच्या परिवर्तनीयतेबाबत एक कायदा आहे, तो आहे फेमा. पण आता थोडासा फेमाचा इतिहास पाहू. फेमा हा 1999चा कायदा आहे, परंतु त्यापूर्वी फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट नावाचा एक फेरा कायदा होता की जो 1973 मध्ये लागू झाला होता आणि 1 जानेवारी 1973 मध्ये तो कायदा आला आणि 1 जानेवारी 74 पासून तो लागू झाला. त्यानंतरच्या काळात त्याच्यामध्ये 1993 मध्ये काही अमेंडमेंट केल्या गेल्या. पुढे चालून 1999 मध्ये हा फेरा कायदा रद्द करण्यात आला आणि त्याच्याऐवजी फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट नावाचा एक फेमा नावाचा एक कायदा तयार करण्यात आला आणि तो 1 जून 2000 पासून भारतात लागू आहे. आता ह्या कायद्याविषयी सविस्तर माहिती देणार आपण एक व्हिडिओ सेपरेटली तयार करूया, फेरा आणि फेमामध्ये काय फरक आहे. आणि त्यानंतरच्या काळात फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेटिंग ॲक्ट नावाचा एक 2010 साली आणखी एक वेगळा कायदा आलेला आहे. अर्थात तो फेमा तसंच आहे, परंतु जे परकीय देशातून जे कॉन्ट्रीब्युशन भारतात येत असतं त्याच्या संदर्भात काही रेग्युलेशन असण्यासाठी हा एक कायदा आपण केलेला आहे. खरं तर फेमा या कायद्यानुसार चालू खात्यातल्या व्यवहारांवर आयात निर्यातीवर कसल्याही प्रकारची बंधनं आहेत. अर्थात थोडीशी नाही म्हणाला, थोडीशी फेमाने परकीय चलन चालू खात्यात परिवर्तनीय करण्याला काही बंधने टाकलेली आहेत. समजा उदाहरणार्थ आपल्याला जर परदेशात एखाद्या दुसऱ्या देशात जुगार, सट्टेबाजी किंवा अंमली पदार्थांचा व्यापार याच्यात जर पैसा गुंतवायचा असेल तर त्याबाबत ₹1 सुद्धा परिवर्तनीय नाही, कारण आपल्याकडे ते धंदे इल्लीगल आहेत आणि इतर देशांमध्ये जरी ते लीगल असले आणि म्हणून इतर देशात आपल्या गुंतवणूकदारांना जर गुंतवणूक करायची असेल अशा ह्या लॉटरी आपल्या सट्टेबाजीमध्ये, अंमली पदार्थामध्ये किंवा जुगारामध्ये, तर त्यासाठी तुम्हाला रुपया परिवर्तनीय करून मिळणार नाही, कन्व्हर्ट करून मिळणार नाही. दुसरी गोष्ट, नेपाळ, भूतान हे जे आपले शेजारी देश आहेत त्या देशात जायला आपल्याला एखादा भारतीय नागरिक असेल तर त्याला एका वेळी $10,000 पर्यंतची रक्कम त्याला नेता येईल. त्याच्यापेक्षा जास्त रक्कम नेता येणार नाही आणि जर न्यायचीच असेल तर ती भारतीय रुपयातच न्यावी लागेल आणि ती सुद्धा ₹100 कमी मूल्यांच्या नोटांच्या स्वरूपात. आणि आणखी समजा हे 2 देश व्यतिरिक्त इतर देशांमध्ये युरोपियन किंवा अन्य कोणत्याही इतर देशात जर आपल्याला फिरायला जायचं असेल तर एका नागरिकाला एका वेळी केवळ $25,000 पर्यंतचीच रक्कम घेऊन जाता येते. समजा शिक्षणासाठी किंवा मेडिकल रिझनसाठी जायचं असेल तर मग जास्तीत जास्त $1,00,000 पर्यंत तुम्हाला नेता येते. आणि जर परदेशात कोणाला आपल्याला गिफ्ट द्यायचं असेल तर ते जास्तीत जास्त $5,00,000 पर्यंत मूल्याचंच देता येईल. अशा पद्धतीचे हे नियम आहेत की जे फेमाने घालून दिले आहेत आणि RBIच्या कंट्रोलमध्ये हे सगळं चालतं. म्हणजे फेमा कायदा आहे काय आहे हे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहिलं. अर्थात याची व्याप्ती खूप मोठी आहे, याचा एक सेपरेट व्हिडिओ होऊ शकतो. आता हे झालं फेरा किंवा फेमा कायद्याविषयी की चालू खात्यात तुम्हाला आयात निर्यात करण्यासाठी काहीही बंधन नाहीत. आता हेच उदाहरण आपण सुब्रत रॉयचं आणखी एका वेगळ्या पद्धतीने घेऊ की सुब्रत रॉयवर बरंच कर्ज आहे. त्याची जी सहारा ग्रुप आहे तो संकटात आहे. बरेच गुंतवणूकदारांचे पैसे त्यांच्याकडे आहेत, परंतु त्यांनी ते परत केलेले नाहीत आणि म्हणून त्यांना जेलची हवा खावी लागलेली आहे. पण आता त्यांनी असं ठरवलं की चला हे सगळे पैसे मी फेडून टाकतो, सगळ्या गुंतवणूकदारांचे, सगळ्या देणेकऱ्यांचे पैसे मी देऊन टाकतो. पण मग त्यांनी ठरवलं की चला आता बँकेकडून कर्ज काढून देऊन टाकू सगळ्यांचे. पण आता ते जर भारतीय कोणत्याही बँकेत गेले तर बँक काय त्यांना पैसे देणार नाही, कारण
त्यांनी कमोडिटी एक्सचेंजमध्ये घोटाळा केलेला आहे. त्यामुळे आता बँक त्यांना कर्ज देणारच नाहीत. भारतीय बँक तर अजिबातच देणार नाही. आणि समजा दिलं तरी अगदी थोडं देतील. जे काही तारण वगैरे असेल तुझ्याकडे ते दे आणि त्या बदल्यात तेवढंच कर्ज घे, अशा पद्धतीने. मग आता सुब्रत रॉय जाईल अमेरिकन बँकेकडे, बँक ऑफ अमेरिकाकडे, की जे अमेरिकेत आहे, आणि त्यांना सांगेल की मला एवढं कर्ज पाहिजे. आता बँक ऑफ अमेरिका सुद्धा सगळ्या गोष्टींची तपासणी करतच असणार, पण तरी सुद्धा त्यांनी ठरवलं की ठीक आहे, याला देऊ आपण कर्ज, पण जास्त व्याजदराने. म्हणजे इतरांना जर ते 5% देत असतील तर याला सांगितलं की 10% पाहिजे असेल तर घे. मग यांनी तयारी दर्शवली की ठीक आहे, मला 10% कर्ज द्या, मी घ्यायला तयार आहे. मग आता त्यांनी 10% दराने $10 बिलियन एवढं कर्ज बँक ऑफ अमेरिकेकडून घेतलं. विचार काय यांचा, की ते कर्ज घेऊन भारतात येऊया आणि भारतात ते पैसे SBI मध्ये देऊया, की जे $10 अब्ज देऊया, की जे आपण रुपयात कन्वर्ट करून घेऊया आणि ते पैसे आपल्याकडं रुपयात कन्वर्ट करून 500 अब्ज रुपये येतील आणि हे पैसे आपण सगळे फिटून टाकू, म्हणजे आपल्यावरचं सगळं कलंक मिटेल किंवा देणेकऱ्यांची देणी मिटतील. असा जर विचार त्यांनी केला, की हे सगळे पैसे घेऊन मी सहारा ग्रुपला संकटातून बाहेर काढेल, तर असं करता येईल का? मगाशी आपण पाहिलं की त्याला कार खरेदी करायचे होते म्हणून त्यांनी ते करता आलं. पण आता इथं कार खरेदीचा विषय नाही. इथं बाहेरच्या देशातून येणारी गुंतवणूक आहे, त्या गुंतवणुकीचं कन्व्हर्टेबल गुंतवणूक जी आहे ती कन्व्हर्टेबल आहे की नाही, हा मुद्दा आहे. तर असं करता येईल का? असं करता येणार नाही. का नाही करता येणार? कारण मग तसं जर करता आलं असतं तर रुपया भांडवली खात्यावर पूर्ण परिवर्तनीय आहे, असा त्याचा अर्थ झाला असता. त्यामुळे सुब्रत रॉयला काय असं करता येणार नाही, कारण हा भांडवली खात्याचा व्यवहार आहे. आता येतं एक लक्षात, की आपण मगाशी पाहिलंय चालू खात्यावरचा व्यवहार आणि हा भांडवली खात्यावरचा व्यवहार आहे. चालू खात्यावर रुपया परिवर्तनीय आहे, मात्र भांडवली खात्यावरच्या व्यवहारावर रुपया परिवर्तनीय नाहीये. त्याला फेमा अंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन भारतात आणताच येणार नाही आणि भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय नसल्यामुळे ते कन्व्हर्ट पण होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फेमा कायद्यानुसार भांडवली खात्यावरच्या व्यवहारावर काही बंधनं आहेत. उदाहरणार्थ समजा अमुक एखाद्या क्षेत्रासाठी एका वर्षाचा विदेशी भांडवली गुंतवणुकीचा कोटा समजा जर $10 बिलियन असेल, तर त्या पूर्ण क्षेत्रातली एखादी कंपनी, एखादी कंपनी एवढी मोठी गुंतवणूक नाही आणू शकणार. सगळे मिळून तेवढे आणू शकतात. मग हा एकटाच जर $10 बिलियन जर त्याच्या एखाद्या कंपनीसाठी किंवा उद्योगासाठी जर आणत असेल तर ते जमणार नाही. म्हणजे हा व्यवहार भांडवल गुंतवणुकीचा असल्याने, भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय नसल्याने सुब्रत रॉयला असं करता येणार नाहीये. पहा, आता आपण ह्या दोन कन्सेप्ट उदाहरण पाहिलं. आता ह्या कन्सेप्ट नीट समजावून घ्याव्या की परिवर्तनीयता आणि अपरिवर्तनीयता म्हणजे काय असतं. जेव्हा एखादं चलन मुक्तपणे विनिमयक्षम असतं, म्हणजे एक्सचेंज जो काही रेट चालू असेल बाजार दरानुसार, त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं कितीही पद्धतीने एक्सचेंज जर करता येत असेल, की हे रुपये घ्या आणि डॉलर द्या, तर त्यावर सरकारचं कोणतं नियंत्रण नसेल तर अशा चलनाला म्हणतात परिवर्तनीय चलन. ओके. आणि समजा रुपया जर इतर चलनांसोबत विनिमयक्षम असण्यावर काही बंधनं असतील, नाही करता येत, की ठीक आहे एक्सचेंज रेट जे काय चालू असेल त्या एक्सचेंज रेटनुसार तुम्हाला पाहिजे तेवढे करन्सी नाही एक्सचेंज करून मिळणार, नाही कन्वर्ट करून मिळणार, तर त्याला म्हणतात रुपया अविनिमयक्षम असणे आणि यालाच रुपया अपरिवर्तनीय आहे असंही म्हटलं जातं. आता भारतासंदर्भात रुपया चालू खात्यावर परिवर्तनीय आहे पूर्णपणे. आपण मगाशी पाहिलं की आयात निर्यात व्यापार करत असताना कितीही चलन आपल्याला दुसऱ्या चलनामध्ये कन्वर्ट करता येतं. आयात निर्यातीवर काही बंधन नाहीत. पण भांडवली खात्यावर आहे. 1991 पूर्वीपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था बंदिस्त अर्थव्यवस्था होती. म्हणजे आयात निर्यातीवर बरीच बंधनं होती. आणि त्यावेळेस फेरा कायदा होता 99 पर्यंत. फेरा कायद्यानुसार ही बंधनं होती आणि रुपया अपरिवर्तनीय होता सगळ्याच खात्यावर, चालू खात्यावर पण आणि भांडवली खात्यावर पण. पण 1991 मध्ये ज्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठं संकट आलं, तेव्हा त्या संकटातून सावरण्यासाठी, अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने असं ठरवलं की आपण रुपया परिवर्तनीय केला पाहिजे, या चालू खात्यावर किंवा भांडवली खात्यावर. मग त्या दृष्टीने विचार सुरू झाला. पहा, आता परिवर्तनीयता म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण एक दोन गोष्टी पटकन लक्षात घेऊ, की आपण निर्यात करतो म्हणजे आपल्याकडचा वस्तू, माल, सेवा इतर देशांना विकतो, त्याला निर्यात म्हणतो. आणि इतर देशांकडून आपल्या गरजेच्या माल किंवा सेवा किंवा इतर वस्तू आणतो, त्याला आपण आयात म्हणतो. आणि आयात आणि निर्यात या दोन संकल्पनांवर व्यापारतोल आणि व्यवहारतोल या दोन संकल्पना आधारित आहेत. याच्यावरचा व्हिडिओ आपण यापूर्वीच बनवलेला आहे. आणि या व्यापारतोलामध्ये दोन भाग असतात, एक करंट अकाउंट चालू खातं आणि भांडवली खातं. आपण रुपयाची परिवर्तनीयता पाहतोय आणि ती या दोन अकाउंटच्या संदर्भात पाहतोय, की करंट अकाउंटवर
रुपया कन्व्हर्टेबल आहे का आणि कॅपिटल अकाउंटवर आहे का. आतापर्यंतच्या विवेचनामधून आपण हे स्पष्ट केलंय की रुपया करंट अकाउंटवर तर कन्व्हर्टेबल आहे. करंट अकाउंटवरचे जेवढे काही व्यवहार असतील त्याच्यात रुपया परिवर्तनीय आहे कितीही पद्धतीने. कॅपिटल अकाउंटवर नाही. आता करंट आणि कॅपिटल अकाउंट काय हे एकदा व्यवस्थित पाहूया की व्यवहार चालवायचे दोन खाते, चालू खाते. चालू खात्यामध्ये दोन प्रकार असतात, दृश्य आणि अदृश्य. दृश्य म्हणजे वस्तू व्यापार, जो काही वस्तुगत व्यापार होतो आपण गुड्स ट्रेड, तर तो दृश्य खात्यात असतो. आणि अदृश्य खात्यात काय असतं, प्रामुख्याने सर्व्हिस जो आपला ट्रेड होत असतो, सेवा व्यापार की जे दिसत नाहीत, सेवा व्यापार, त्यांचा समावेश होतो सेवा व्यापारात. म्हणजे त्याच्यामध्ये आणखी उत्पन्न आणि हस्तांतरण या दोन बाबी असतात. सेवा व्यापारामध्ये प्रवास आहे, वाहतूक आहे, बँकिंग आहे, विमा आहे किंवा इतर जे काही कोणत्याही प्रकारच्या सेवा या सेवा व्यापारामध्ये येत असतात. आणि उत्पन्नामध्ये नफा, व्याज, डिव्हिडंड किंवा हस्तांतरणामध्ये रेमिटन्स, देणगी, बक्षीस याच्याविषयी आपण व्यवहार तोलाच्या घटकामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. तो व्हिडिओ आपण यासाठी स्पेशली बनवलेला आहे व्यवहार तोलासाठी. तर मुद्दा इथे असा आहे की चालू खात्यात काय आहे, वस्तू व्यापार आणि सेवा व्यापार. आता ह्या व्हिडिओ पुरता जर या विषयापुरता जर पाहिला तर आपल्याला एवढंच पाहायचं की दृश्य अदृश्य म्हणजे जो वस्तू व्यापार आणि सेवा व्यापार चालतो या पूर्ण चालू खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनीय आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी जर रुपया आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचा असेल इतर चलनामध्ये तर काहीही बंधनं नाहीत. मात्र भांडवली खात्यात हा रुपया कन्व्हर्टेबल नाहीये. म्हणजे कशात नाही, गुंतवणूक कोणती, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या बाबतीत रुपया पाहिजे तसा कन्व्हर्टेबल नाही. त्याच्यावर बंधनं आहेत, किती आहे काय आहे त्याची एक वेगळी चर्चा होऊ शकते. परंतु FDI FAIच्या बाबतीत रुपया परिवर्तनीय नाही. कर्जांच्या बाबतीत आपण जे कर्ज घेतो, सरकार घेतं किंवा खाजगी एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग्स पण असतं, तर त्या बाबतीत सुद्धा रुपया परिवर्तनीय नाही. आणि बँक भांडवल येणाऱ्या खातं असेल म्हणजे येणाऱ्या लोकांचं परकीय चलनातलं खातं असेल किंवा भारतीय चलनातलं खातं असेल, हे यांचा समावेश भांडवली अकाउंटवर होतो. म्हणजे भारत सरकारकडे येणारी गुंतवणूक, भारत सरकारने घेतलेलं कर्ज किंवा दिलेलं कर्ज किंवा बँक भांडवल हे जे आहे त्यांचा समावेश भांडवली खात्यात होतो आणि भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय नाहीये. ओके, पहा, सेवा व्यापार आणि वस्तू व्यापार यांचा एक तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. हा 2019-20 या आर्थिक वर्षाचा आहे आणि आर्थिक पाहणी अहवालात 2019-20च्या आर्थिक पाहणी अहवालात ते ह्याकडे आहेत की आपला वस्तुगत व्यापार एप्रिल 2019 ते मार्च 20 या काळात निर्यात $314 बिलियन झाली वस्तुगत, आणि वस्तुगत आयात झाली 467. म्हणजे वस्तुगत व्यापारात आपली जवळपास $152 बिलियन तूट आहे. सेवा व्यापार चांगला आहे, निर्यात आपली $214.14 बिलियन झाली, आयात $131 बिलियन झाली. म्हणजे इथे सेवा व्यापार शिलकीचा आहे आपला, तब्बल $82 बिलियन. परंतु एकंदरीत वस्तुगत आणि सेवा व्यापाराचं जर एकत्रित बेरीज केली तर एकूण व्यापार तुटच आहे आपली, ती आहे $70 बिलियन. ओके, तर हा जो वस्तुगत आणि सेवा व्यापार जो चालतो आयात निर्यात ही सगळी आपली कन्व्हर्टेबल आहे, फुल्ली कन्व्हर्टेबल आहे. पहा, मग आता भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय नाही म्हणजे काय, तर रुपया भांडवली खात्यावर पूर्ण परिवर्तनीय जर असता तर परकीय गुंतवणूक असेल, परकीय कर्ज असेल, परदेशातून येणारं बँक भांडवल असेल याच्यावर कसलीही बंधनं नसती. हवं तेवढं येता आलं असतं, घेता आलं असतं. तारापूर समिती जी नेमली होती 1997 साली, त्या समितीने भांडवली खात्यावर चलनाची परिवर्तनीयता म्हणजे काय याबाबतची व्याख्या जी केली आहे ती व्याख्या अशी केली आहे की फ्रीडम टू कन्वर्ट लोकल फायनान्शियल ॲसेट इनटू फॉरेन फायनान्शियल ॲसेट्स अँड व्हाईस वर्सा ॲट मार्केट डिटरमाइंड रेट ऑफ एक्सचेंज. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की स्थानिक वित्तीय मालमत्तेचं बाजाराने ठरवलेल्या दराने परकीय वित्तीय मालमत्तेत विनिमय होण्याचे स्वातंत्र्य म्हणजे चलनाची भांडवली खात्यावरची परिवर्तनीयता. परंतु भारताच्या संदर्भात तर भांडवली खात्यावर रुपया अपरिवर्तनीय आहे. म्हणजे भारतात होणारी परकीय गुंतवणूक, परकीय कर्ज यांच्यावर बंधनं आहेत. ओके, पण पहा आता मग आपला रुपया जो भांडवली खात्यावर नाही आहे पण चालू खात्यावर तरी परिवर्तनीय आहे, तर तोही एकदम नाही झालेला. त्याचा पण एक घटनाक्रम आहे. सगळ्यात पहिल्यांदा 1 मार्च 1992ला व्यवहार तोलाच्या चालू खात्यावर रुपया दुहेरी विनिमय दराने परिवर्तन केला. दुहेरी केला सुरुवातीला, म्हणजे त्यातही सरकारी आणि बाजारभाव अशा दोघांचे कंट्रोल होते. त्याच्यामध्ये 2 दरांचा स्वीकार केला होता. सरकार नियंत्रित विनिमय दर 60% आणि बाजार विनिमय दर 40%. ओके, म्हणजे निर्यात उत्पन्नाच्या 60% परकीय चलनाचं विनिमय मुक्त बाजार दराने होणार आणि या उत्पन्नाचा वापर
मुक्तपणे वस्तू आणि सेवांच्या आयातीसाठी करता येणार होता. आणि उर्वरित 40% परकीय चलनाचा विनिमय हा सरकारी दराने केला जायचा आणि हे चलन रिझर्व्ह बँकेला अधिकृत डीलर्स मार्फत विकायला लागायचं आणि रिझर्व्ह बँक हे चलन आवश्यक आयातीसाठी उपलब्ध करून द्यायचे. आता समजा हे आणखी एका वेगळ्या पद्धतीने आपण सांगू शकतो की समजा मी माल निर्यात करून $100 कमवलेले आहेत. ओके, मी एक व्यापारी आहे आणि मी माल निर्यात केला आहे आणि मला त्याबद्दल $100 मिळालेले आहेत. तर त्या $100चं मला रुपयामध्ये जर रूपांतर करून घ्यायचं असेल तर मग मी रिझर्व्ह बँकेकडे जाणार आणि रिझर्व्ह बँक मला काय देणार, $60चं रूपांतरण, जो काही त्यावेळेस मार्केट डिटरमाइंड रेट असेल, बाजारभाव असेल, त्यानुसार मला $60चं रुपयामध्ये कन्वर्ट करून देणार. मात्र उर्वरित $40चं रूपांतरण मला सरकारी दरानुसार ते करून देणार. मग सरकारी दर हा जनरली बाजारापेक्षा कमीच असतो, त्यामुळे ते $40 मला सरकारी रेटने देणार कन्वर्ट करून. मग आता सरकारी दरामुळे माझे नुकसान होणार, कारण सरकारी विनिमय दर हा बाजारभावापेक्षा कमी असायचा. आणि मग या दुहेरी दरामुळं निर्यातदारांना आणि परदेशात काम करणाऱ्या भारतीयांना त्यांनी जो काही कमवलेला पैसा असेल त्या परकीय चलनापैकी 40% विनिमय सरकारी दरानुसार करावं लागायचं आणि त्याच्यामध्ये त्यांना नुकसान सहन करावं लागायचं. त्यामुळेच पुढे चालून 1993-94 मध्ये चालू खात्याच्या फक्त दृश्य खात्यावर, म्हणजे व्यापार खात्यावर, म्हणजे वस्तुगत व्यापाराचा, फक्त दृश्य म्हणजे वस्तुगत व्यापार, अदृश्य म्हणजे सेवा व्यापार, तर फक्त वस्तुगत व्यापाराचा जो खाता आहे त्याच्यावर रुपया फुल्ली कन्व्हर्टेबल केला 93-94 मध्ये. पुढे चालून मार्च 94 मध्ये सरकारने डिसिजन घेतला की चला ठीक आहे, जाऊ द्या, रुपया चालू खात्याच्या दोन्ही म्हणजे दृश्य आणि अदृश्य दोन्ही खात्यावर पूर्ण परिवर्तनीय केला 1994 साली. ओके, अशा पद्धतीने रुपया चालू खात्यावर तर पूर्ण परिवर्तनीय झाला, मात्र भांडवली खात्यावर नाही झालेला. भांडवली खात्यावर करायला पाहिजे का, तर या संदर्भात सुरुवातीला तारापोर एक समिती नेमण्यात आली, तारापोर फर्स्ट समिती. 2 समिती आहेत तारापोर यांच्याच अध्यक्षतेखाली. तर आता पहिली समिती जी आहे तारापोरची, कमिटी ऑन कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टेबिलिटी, त्याला CAC असंही म्हणतात. रिझर्व्ह बँकेने तारापोर, जे रिझर्व्ह बँकेचे एक माजी डेप्युटी गव्हर्नर होते, त्यांना हा विषय सोपवला की रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करायचा का, सांगा बरं तुमचं काय मत आहे. त्यासाठी 8 फेब्रुवारी 1997 रिझर्व्ह बँकेने ही समिती नेमली तारापोर यांच्या अध्यक्षतेखाली. आणि या तारापोर समितीने मे 1997 लगेच अहवाल दिला आणि त्यांनी सांगितलं की करा, भांडवली खात्यावर करा, 3 टप्प्यात करा. 1998 एक टप्पा घ्या, 99 एक टप्पा घ्या, 2000 अशा 98, 99, 2000 अशा 3 टप्प्यांमध्ये रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करा, काय हरकत नाही. पण अर्थात भांडवली खात्यावर परिवर्तनीय का करा सांगितले त्यांनी, त्याचे काही फायदे असतात की भांडवली खात्यावर जर रुपया परिवर्तनीय झाला तर आपले जे स्थानिक संसाधनं आहेत त्याच्या जोडीला मोठ्या भांडवलाची उपलब्धता, अवेलेबिलिटी होते आणि त्यातून आर्थिक विकासाला चालना मिळू शकते. आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटीज मिळत असतात. त्याच्यानंतर आपल्या भारतीयांना आंतरराष्ट्रीय स्तरावर तिथले म्हणजे त्याला रोखे म्हणू शकतो किंवा संपत्ती मिळवण्याची किंवा धारण करण्याची संधी मिळते किंवा जागतिक स्पर्धात्मक वातावरण जे आहे जागतिक स्तरावर त्याच्याशी सुसंगत अशी आपली स्वतःची पण एक यंत्रणा आपल्याला तयार करता येते. आणि म्हणून हे करायला हवं असं त्यांनी सांगितलं की याच्यामुळे बऱ्याच गोष्टी होत असतात की फॉरेन कॅपिटलचा इझी ॲक्सेस होत असतो, आउटवर्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये वाढ होत असते, फायनान्शियल सिस्टीम आपली सुधारते, त्याच्यानंतर आपलं मार्केट जे आहे ते मॅच्युअर होतं, बऱ्याच गोष्टी होतात. म्हणून त्यांनी सांगितलं की ठीक आहे करा, काय हरकत नाही. मात्र त्यांनी काही अटी सांगितल्या. त्यांच्या अटी अशा होत्या की 1997-98 मध्ये GDPच्या 4.5% जी राजकोषीय तूट होती, ती राजकोषीय तूट 2000 पर्यंत 3.5% कमी करा असं त्यांनी सांगितलं. फिस्कल डेफिसिट जी आहे ती 3.5% पर्यंत आणा सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की वार्षिक जो चलनवाढीचा दर आहे तो 3 ते 5% मध्ये असला पाहिजे जास्तीत जास्त, म्हणजे 3 ते 5%. याला मॅन्डेटेड इन्फ्लेशन टार्गेट असं त्यांनी नाव दिलं. त्यानंतर भारतीय वित्तीय क्षेत्राचं मजबूतीकरण झालं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. 97-98 मध्ये बँकांचं थकीत कर्ज म्हणजे NPA जे होतं ते त्यांच्या एकूण संपत्तीच्या 13.7% होतं, तर ते सन 2000 पर्यंत 5%पेक्षा कमी राहिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. हे जर होत असेल तर कन्व्हर्टेबल करा. सरकारने सोन्याच्या हालचालींवर असलेली सगळी प्रकारची बंधनं दूर करायला पाहिजे हेही त्यांनी सांगितलं. बँकांचं व्याजदर नियंत्रणमुक्त करा. बँकांना ठरवू द्या आपापलं किती, हे RBIने प्रत्येक वेळेस नाही ठरवायचं. बँकांना आपापल्या व्यवसायानुसार, संधीनुसार, ताकदीनुसार ठरवता यावं हे त्यांनी सांगितलं.
त्यानंतर किमान 6 महिने आयात करता येईल एवढी परकी गंगाजळी आपल्याकडे शिल्लक असली पाहिजे. कारण 1991ला हा प्रॉब्लेम झाला होता. 15 दिवस शिल्लक राहिले एवढीच परकी गंगाजळी आपल्याकडे उरली होती. परत 15 दिवस व्यापार करता येईल एवढीच. पण त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की 6 महिने आयात करता येईल एवढी परकीय गंगाजळी शिल्लक ठेवा आणि CRR जे आहे ते 9.3% वरून 3% कमी करा असंही त्यांनी सांगितलं. या अटी पूर्ण केल्यानंतरच भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनी करा सांगितलं. आणि हा अहवाल देताच पूर्व आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांना एक म्हणजे त्याला आपण पूर्व आशियाई क्रायसिस असं म्हणतो आपण. हे 1997ला जे आपले पूर्व आशियाई देश आहेत त्या आसियान कंट्रीज जे आहेत त्या आसियान कंट्रीजला हा फटका बसला होता. त्यांचं चलन भांडवली खात्यावर पूर्ण परिवर्तनीय होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला एक फटका बसला. खरं तर तो एक सेपरेट व्हिडिओचा विषय होऊ शकतो की कशा पद्धतीने फटका बसला. पण फटका जसा बसला तसा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसेल हाही इशारा त्याने दिला की तुम्हाला करायचंय, पण आता जस्ट मी अहवाल देता देताच आपल्याला लक्षात आलंय की अशा पद्धतीने त्या आसियान कंट्रीजला त्यांच्या भांडवली त्यांच्या सगळ्या ज्या अर्थव्यवस्था आहेत त्यांचा रुपया जो आहे त्यांचं जे चलन आहे ते त्यांचं कॅपिटल अकाउंटवर पण कन्व्हर्टेबल आहे, फुल्ली कन्व्हर्टेबल आहे. त्याच्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम झाला आहे. तर हा प्रॉब्लेम आपल्या बाबतीत होऊ नये याची काळजी आहे असं त्यांनी सांगितलं. आता खरं तर तारापोर यांनी समितीने जे काही शिफारशी केल्या त्याची अंमलबजावणी खरं तर सरकारला तातडीने करता नाही आली. कारण एक तर 3च वर्षात सांगितलं त्यांनी, 3 वर्षात कन्व्हर्टेबल करा 3 टप्प्यांमध्ये 98 ते 2000 आणि इतक्या मोठ्या बाबी आणि शिवाय त्यांनी ज्या काही पूर्वअटी सांगितल्या होत्या त्या पूर्वअटींची ती पूर्तता करणं हे सुद्धा कठीण होतं. आणि म्हणून सरकारने काय केलं या समितीच्या शिफारशीनंतर त्या दृष्टीने काही पावलं उचलली. उदाहरणार्थ भारतीय कंपन्यांना ऑटोमॅटिक रूटने $50 कोटी पर्यंतची विदेशी गुंतवणूक रुपयात कन्व्हर्ट करण्याची मुभा दिली. भारतीय कंपन्यांचं कर्ज जर $50 कोटी पेक्षा जास्त असेल तर त्यांना त्यांचं परकीय कर्ज ऑटोमॅटिक रूटने चुकता करायची परमिशन देण्यात आली. परकीय संपत्तीमध्ये दरवर्षी $2.5 लाख मूल्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची पण वैयक्तिक गुंतवणूकदारांना मुभा दिली आणि अमर्यादित किमतीच्या मूल्याच्या सोन्याची आयात करायची सुद्धा परमिशन दिली. पण रुपया भांडवली खात्यावर काही परिवर्तन केला नाही. करायचंच होतं खरं तर, पण ते ईस्ट एशियन जर संकट नसतं उद्भवलं तर कदाचित झालंही असतं. परंतु ते संकटाच्या पार्श्वभूमीवर आपण सावध भूमिका घेतली आणि आपण रुपया लगेच भांडवली खात्यावर परिवर्तनही नाही केला. पण मग पुन्हा हा विषय निघाला सगळं स्थिरतावर झाल्यानंतर की मग आता ठीक आहे, आता संकट टळलेलं आहे, मग करायचं नाही का, रुपया भांडवली खात्यावर करायला पाहिजे का नाही पाहिजे. मग पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेने पुन्हा तारापोर यांनाच बोलवलं आणि सांगितलं की आता परत एकदा सांगा बरं आता काय करायला पाहिजे आपण. आणि मग पुन्हा 2006 मध्ये RBIने भांडवली खात्यावर रुपया फुल्ली कन्व्हर्टेबल करायचा का यासाठी परत एकदा तारापोर समिती नेमली. त्याला आपण तारापोर समिती 2 असे म्हणतो. आणि त्या समितीने 31 जुलै 2006ला अहवाल दिला आणि सप्टेंबर 2006 मध्ये RBIने तो डिक्लेअर केला की काय अहवालात सांगितलेलं. त्यात पुन्हा त्यांनी 3 टप्पे सांगितले होते रुपया भांडवली खात्यावर परिवर्तन करायला. त्यांनी आता पहिला टप्पा सांगितला होता 2006-07, दुसरा टप्पा सांगितला 7 ते 9 आणि तिसरा टप्पा सांगितला की 2011 पर्यंत हे तुम्ही करा, कन्व्हर्टेबल करा. म्हणजे या समितीने काय शिफारशी केल्या होत्या की करा, पण मग आणखी काय शिफारशी होत्या की अनिवासी भारतीयांना भांडवल बाजारात गुंतवणुकीची मुभा द्या, अनिवासी भारतीयांच्या ठेवींवर कर सवलत द्या, बँकिंग नियमन पद्धतीत सुधारणा करा आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांना पार्टिसिपेटरी नोट्सच्या माध्यमातून नवीन पैसा उभारण्यापासून रोखण्यात यावं. अशा पद्धतीने काही शिफारशी या समितीने केल्या. मात्र त्याच्यानंतर सुद्धा भारत सरकारने त्या शिफारशी येऊन सुद्धा रुपया आपला कॅपिटल अकाउंटवर फुल्ली कन्व्हर्टेबल केला नाही. जसे थे परिस्थिती तशीच ठेवली. त्याच्यामुळे अजूनही कॅपिटल अकाउंटवर आपला रुपया हा परिवर्तनीय नाही. फार तर फार आपण अंशतः परिवर्तनीय असं म्हणू शकतो, मात्र फुल्ली कन्व्हर्टेबल नाही. व्यापारी खात्यावर किंवा चालू खात्यावर मात्र आपला रुपया फुल्ली कन्व्हर्टेबल आहे. ओके. आता या संदर्भात अगदी अलीकडच्या काळातली एक घटना आहे. 5 ऑक्टोबर 2019ला टाइम्स ऑफ इंडियामध्ये जी बातमी आली होती त्यानुसार RBIने असा एक डिसिजन घेतला होता की इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर जे आहेत, उदाहरणार्थ आता आपल्या गिफ्ट सिटीमध्ये गुजरातमध्ये गिफ्ट सिटी आहे, त्या गिफ्ट सिटीमध्ये हे IFSC उभारलं जात आहे. तर त्याच्यामध्ये फॉरेन एक्सचेंज सेटल्ड रुपीज डेरिव्हेटिव्ह जे आहेत त्या व्यवहारांना मान्यता द्यायचा निर्णय RBIने घेतलाय आणि कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टेबिलिटीच्या दृष्टीने हे एक पाऊल आहे असं आपण म्हणू शकतो. कारण
त्या IFSC कोणते ज्या देशात आहे त्या देशांमध्ये फुल्ली कन्व्हर्टेबल कॅपिटल अकाउंटवर फुल्ली कन्व्हर्टेबल करावंच लागतं, केलेलं आहे. आणि आपल्याकडे आता IFSCच्या दृष्टीने हालचाली घडत आहेत, त्या अर्थी आपल्याला सुद्धा कॅपिटल अकाउंटवर रुपया फुल्ली कन्व्हर्टेबल होण्याची शक्यता आहे. पण आता याचे ॲडव्हांटेजेस काय होऊ शकतात? रुपया जर फुल्ली कन्व्हर्टेबल झाला कॅपिटल अकाउंटवर, तर हे एका मॅच्युअर मार्केटचं लक्षण असतं. लिक्विडिटी, फायनान्शियल मार्केटची जी लिक्विडिटी असते ती वाढते. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंटमध्ये वाढ होते, बिझनेस अपॉर्च्युनिटीज वाढ होते, ऑनशोअर रुपी मार्केटची डेव्हलपमेंट होते. त्याच्यानंतर फॉरेन कॅपिटलला इझी ॲक्सेस मिळतो. त्याच्यानंतर गुड्स आणि सर्व्हिसच्या चांगल्या प्रकारच्या सेवा किंवा वस्तू आपल्याला मिळतात. त्यानंतर मल्टिपल इंडस्ट्री सेक्टरमध्ये प्रोग्रेस होऊ शकते, आउटडोअर इन्व्हेस्टमेंट वाढू शकते आणि फायनान्शियल सिस्टीम एकंदरीत चांगली होऊ शकते. मात्र याचे डिसॲडव्हांटेजेस पण आहेत, काही तोटे पण आहेत, की त्या अर्थव्यवस्थेत हाय व्हॉलेटिलिटी येऊ शकते, फॉरेन डेब्टचं बर्डन ओझं आपल्यावर येऊ शकतं, इफेक्ट ऑन बॅलन्स ऑफ ट्रेड अँड एक्सपोर्ट याच्यावर पण परिणाम होऊ शकतो आणि लॅक ऑफ फंडामेंटल. त्यामुळं काही डिसॲडव्हांटेजेस आहेत, पण ॲडव्हांटेजेस जास्त आहेत. बऱ्याचशा देशांनी फुल्ली कन्व्हर्टेबल केले, मात्र भारत याला तयार आहे का? इंडिया रेडी आहे का? खरं तर अजूनही भारत खऱ्या अर्थाने पूर्णपणे यासाठी रेडी नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे आपण त्या दृष्टीने पावलं टाकतोय, मात्र अजूनही भारतामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, की जे आपण सॉल्व्ह केले नाहीत, तर आपण यासाठी रेडी आहोत असं म्हणता येणार नाही. कोणते प्रॉब्लेम? की आपल्याकडे NPAचं प्रमाण अजूनही म्हणजे थकीत कर्ज हे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही. फिस्कल कन्सॉलिडेशन आपल्याकडे अजूनही व्यवस्थित नाही आहे. फॉरेक्स रिझर्व्हची पर्याप्तता ठीक आहे बऱ्यापैकी आहे, परंतु जेवढी अपेक्षा आहे तेवढी अजूनही नाही. त्यात अजून थोडीशी वाढ व्हायला पाहिजे. इन्फ्लेशनवर आपलं कंट्रोल असायची गरज आहे. त्याच्यानंतर करंट अकाउंट डेफिसिट जे आहे, त्याचा एक प्रॉब्लेम आहे. ती करंट अकाउंट डेफिसिट एका मर्यादेपेक्षा जास्त नाही वाढली पाहिजे. आणि त्यानंतर आपले जो पायाभूत सुविधा आहेत, फायनान्शियल मार्केट आहे आणि आणखी बरीच क्षेत्र आहेत, की ज्याच्यामध्ये अजूनही सुविधा व्हायला वाव आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता होत नाही तोपर्यंत भारत खऱ्या अर्थाने कन्व्हर्टेबल रुपया आपल्या कॅपिटल अकाउंटवर पूर्णपणे कन्व्हर्टेबल होण्याच्या दृष्टीने लगेच घाईघाईने निर्णय घेणंसुद्धा योग्य ठरणार नाही असं आपण म्हणू शकतो. या आणि यासह अनेक अशा काही संकल्पना आहे अर्थव्यवस्थेच्या माझ्या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. दृष्टिक्षेपात भारतीय अर्थव्यवस्था के. पब्लिकेशनचं पुस्तक आहे. जरूर वाचा. यापेक्षा आणखी काही वेगळ्या संकल्पनासुद्धा त्या ठिकाणी सापडतील. व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. धन्यवाद.